नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्ताने मान्यवरांनी केले त्यांच्या प्रतिमेचे पूजन। श्री भगवान महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्ताने धुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। धुळे शहरातील श्री महात्मा बसवेश्वर चौक परिसरातून एका भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। दरम्यान आजच्या या रॅलीत मोठ्या संख्येने समाज बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। रॅलीच्या सुरुवातीला श्री महात्मा बसवेश्वर भगवान यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर उपस्थित समाज बांधवांनी जय बसवेश्वराच्या जय घोषात त्यांना भावपूर्ण अभिवादन केले। दुचाकी रॅली महात्मा बसवेश्वर चौकापासून धुळे शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत होती। भगवे ध्वज आणि पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले समाज बांधव रॅलीत सहभागी झालेले होते। या दुचाकी रॅलीमुळे शहरात एक उत्साहाचे वातावरण आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। अनेक ठिकाणी नागरिकांनी या दुचाकी रॅलीचे स्वागत केले। रॅली शांततापूर्ण आणि उत्साहात पार पडली। या भव्य दुचाकी रॅलीमध्ये धुळे शहरातील विविध क्षेत्रातील नागरिक आणि युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते। त्यामुळे श्री महात्मा बसवेश्वर भगवान यांच्या शिकवणी आणि मूल्यावरील निष्ठा पुन्हा एकदा दिसून आली। तमाम देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो व महात्मा बसवेश्वरांचे जे विचार होते या आधुनिक युगात त्या विचारांची फार गरज आहे आणि तेच विचार आज चालू या धर्तीवर चालू आहे। कारण की जे महात्मा बसवेश्वरांनी आजच्या 800 ते 900 वर्षापूर्वी जे कार्य केले ते कार्य आज जनतेला कळाले की महात्मा बसवेश्वर किती महान होते। कारण की त्यावेळेस महिलांना एक अस्पृश्यता निर्माण करायला महिलांना मान सन्मान नव्हता। त्यावेळेस महिलांना एक लोकशाही संस्था निर्माण करून तरी महिलांना एक स्थान दिलेलं होतं। महिलांना 770 शरण नव्हते, त्यात 70 महिलांना प्रथम स्थानावर ठेवलेलं होतं। महात्मा बसवेश्वरांचे विचार होते महिलांना सोबत घेऊन महिलाही एक पुरुषाबरोबर काम करू शकते, त्यावेळेचे विचार हे महात्मा बसवेश्वरांचे होते आणि आजही ते आज जरुरी आहे। आणि आज बाबासाहेब आंबेडकरांनी तेच विचार पुढे आणले, त्याबद्दल आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे ऋणी आहोत। कारण की आज समाजाला जी गरज आहे ती या थोर पुरुषांनी केलेली आहे। आज जयंतीनिमित्त रॅली निघणार आहे। महात्मा बसवेश्वरांच्याबद्दल जे विचार आहे ते विचार सांगितले जाणार आहे। परत आमच्या लिंगायत महादेव मंदिरामध्ये बसवेश्वर जयंती साजरा करणार, जन्मोत्सव साजरा करणार आहे। आता याच्यानंतर रॅली निघणार, संध्याकाळी मोठी रॅली निघणार आहे। याच्यानी धुळे शहरातील तमाम भाविकांनी येण्याचे करावे ही विनंती करतो।